नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत। त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात आता पैसे येऊ लागले आहेत। तर मग आपल्या खात्यात जर पैसे येत नसेल तर मग आपली काय चूक झाली आहे? तर या ठिकाणी 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत। मग ती जर चूक केली तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला लगेच आता बदल करून घ्यावे लागणार आहे। तर मग मित्रांनो, कोणती चूक केली असेल तर आपल्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत त्याविषयी आपण माहिती बघू। आपण जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, 14 ऑगस्ट पासून सरकारने महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे। पण असं असलं तरीही अनेक अर्जदार महिलांची नावं ही अद्याप पात्रता यादीत आलेली नाहीत। आता ती का नाही आली याची वेगवेगळी कारणे असू शकतात, पण अर्जात जर एक चूक असेल तर 1500 रुपयांना मुकावे लागू शकते। आता ही चूक म्हणजे अर्जदार महिलेचं आधार कार्ड हे जर बँक खात्याशी संलग्न नसेल तर त्या महिलेला 1500 रुपये हे मिळू शकणार नाही। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत असे हजारो अर्ज आढळून आले आहेत की ज्यामध्ये अर्जदार महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यात जी आर्थिक मदत जमा करणार आहे ती जमा होऊ शकणार नाही। यामुळे संबंधित दुरुस्तीसाठी अर्जदार महिलांना त्यांच्या बँकेला भेट द्यावी लागणार आहे आणि बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करून घ्यावे लागेल। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातील। यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते हे आधारशी लिंक असणे गरजेचे आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना लाभाची रक्कम थेट अर्जात नमूद केलेल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल। त्यामुळे महिलांनी त्यांची बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे। बँक खात्याचे ई-केवायसी करणे देखील आवश्यक आहे। जवळच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी करता येते, मात्र बँक खाते आधार संलग्न करण्याची प्रक्रिया संबंधित बँकेला भेट देऊनच करावी लागणार आहे। कारण की मित्रांनो, 1,45,00,000 जवळपास अर्ज हे दाखल झालेले आहेत। त्याच्यापैकी 35 लाख हे अर्ज असे आहेत की ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाहीत। त्यामुळे या ठिकाणी ही मोठी गोष्ट आहे, यामध्ये तुमचं नावही असू शकतं। त्यामुळे या ठिकाणी आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे। मग यासोबतच तुमच्या आधार कार्डवरील जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या बँक खात्यात नोंदणी असणे गरजेचे आहे। त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होत आहे याची नेमकी माहिती मिळेल। तर मित्रांनो, बँकेत आपला मोबाईल नंबर जर लिंक असेल तरच तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे किंवा नाही। ज्यावेळेस आधार कार्ड हे बँकेच्या खात्यासोबत लिंक करसाल त्यासोबत आपला मोबाईल नंबरही त्या ठिकाणी लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे जमा झालेत किंवा नाहीत हे लगेच कळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।